भेटायला गेलेले होते आणि गिरीश महाजनांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीयेत, शिंदे मंत्रिमंडळात असणारच आहेत असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण तरी देखील एकनाथ शिंदे स्वतः ठामपणे म्हणायला तयार नाहीत की उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी घेणार आहे, त्यामुळे संभ्रम वाढतो आहे। आणि अर्थात हे सुद्धा आपण बघितलं की सगळे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंना भेटून आले, पण तरी देखील एकनाथ शिंदे स्वतः म्हणायला तयार नाहीत की मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहे, त्यामुळे अधिक चर्चा होते। आता आधी शिवसेनेनं गृहमंत्रीपद मागितलं होतं, मग अर्थमंत्रीपद मागितलं होतं, आता नगरविकास मंत्रीपद सुद्धा मागितलेलं आहे। मात्र या तिन्ही गोष्टी, हे तिन्ही मंत्रिपद त्यांना मिळतील की नाही या संदर्भात अजून चर्चा नसल्यामुळे नाराजी असल्याचं बघायला मिळतं। एकनाथजी त्यांनी आता जाहीर केलेलं आहे ते शपथ घेणार आहेत, ते कुठेही नाराज नाहीत। त्यांनी काल परवा सांगितलं, राजभवनावर येऊन पण त्यांनी सांगितलं आपल्या समोर ते कुठेही नाराज नाहीयेत। नाराजचा प्रश्न कुठे आला? की त्यांनी मंत्रिमंडळात असावं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी। निश्चित मला वाटतं, मला खात्री आहे एकनाथजी मंत्रिमंडळातच राहतील, उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील। मी आता त्यांना भेटायला फडणवीसांकडे काय निरोप घेऊन आलेला नाही, माझं फडणवीस साहेबांची मंदिराचं दर्शन झालं तर भेट नाही, मी फक्त भेटायला चाललेलो साहेबांना। शिंदे साहब कोई नाराज नहीं है, बिल्कुल। उन्होंने कल भी राजभवन पे भी कह दिया था, उसके पहले भी प्रेस लेके कह दिया था कि बीजेपी को उनका समर्थन है, वो कतई नाराज नहीं है, बिल्कुल खुश है। अजूनपर्यंत शिवसेनेकडून का घोषणा केली जात नहीं की ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते? अभी वो इस बारे में मुझे मालूम नहीं है, मैं थोड़ी बघा आता शपथविधीसाठी फक्त लेकिन मुझे लगता है कि एकनाथ जी शपथ आज लेंगे, उपमुख्यमंत्री करके शपथ लेंगे, ऐसे मुझे लग रहा है। कोई नहीं, कोई टैक्टिस नहीं है, कोई प्रेशर टैक्टिस नहीं है, बिल्कुल खुले दिल से वो आ रहे हैं। और हम लोग सब, हम तीनों पार्टी और पूरी महायुति, कोई संकट मोचक नहीं भाई, इसमें क्या संकट मोचक की बात है? मुझे लगता है, मुझे बिल्कुल काही कुठलाही मेसेज नाही आहे, कुठला मेसेज घेऊन मी आलेलो नाही, मी फक्त एकनाथजींना भेटायला आलेलो आहे। आणि आपण बघा, आपल्याला 5 वाजता कळेल, आपल्याला 5 वाजता सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आमचे प्रतिनिधी उदय यांच्याशी। उदय, सगळे नेते मंत्री असं म्हणत असले की नाराजी वगैरे काही नाहीये, ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, पण तरी सुद्धा मोठं खातं मिळावं याकरता अजून सुद्धा थेट एकनाथ शिंदे बोलत नाहीयेत की मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारीन म्हणून। उदय, सुवर्ण, तुमचा प्रश्न नीट ऐकू आला नाही, कृपया पुन्हा एकदा प्रश्न विचारा। होय उदय, विषय एवढाच आहे का की खाते वाटपावरून अजूनही चर्चा होत नाहीये, शिवसेनेला मोठं कुठलं खातं मिळणार याविषयी काही अजून स्पष्टता येत नाहीये शिंदेंना, आणि म्हणून ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं म्हणत नाहीयेत, असं म्हणायचं का? एक जी महत्त्वाची माहिती जी आहे ती म्हणजे नक्कीच खातेवाटप हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मोठं मंत्रालय कोणाला मिळणार, आणि हाच कळीचा मुद्दा आहे। खास करून गृह मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल, त्याचबरोबर महसूल मंत्रालय असेल, आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नगरविकास मंत्रालय। आता या सर्व खात्यांवरच एक तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे। शिवसेनेकडनं महत्त्वाच्या खात्यांची मागणी केलेली आहे, आणि हीच महत्त्वाची खाती भाजप शिवसेनेला सोडत नाहीये, आणि त्यामुळेच हा वाद जो आहे तो निर्माण झाला आहे का हे पाहावं लागतं आहे। काही तासांचा अवधी जो आहे तो आता शपथविधीला उरलेला आहे, मात्र असं असतानाही शिवसेनेकडून अद्याप कोणतीही स्पष्टता जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे। शिवसेनेचे गटनेते आणि विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार का, मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार का, उपमुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार का, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत असंच म्हणावं लागेल। कारण एक शिष्टाई जी आहे ती पडद्यामागून अजून सुरू झालेली आहे। भाजपकडनं त्यांचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांना थेट वर्षावरती पाठवण्यात आलेलं आहे। ते आता वर्षा निवासस्थानी आणि त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। एक शिष्टाई जी आहे ती पडद्यामागे सुरू झालेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते सागरवरती पाठवलेलं आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते त्यांना पाठवलेले। या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे नेते उदय सामंत, राहुल शेवाळे आहेत, रवींद्र फाटक आहेत, त्याचबरोबर संजय शिरसाट आहेत, भरत शेठ गोगावले आहेत। हे सर्व मंडळी जी आहेत ते आता सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। त्यांची या शिष्ट
शिष्टमंडळाची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्वाची चर्चा सुरू झालेली आहे। जी एकूण नाराजीची कोंडी आहे ती फोडण्यासाठी कुठेतरी प्रयत्न सुरू केले आहेत का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। कारण भाजपचे एक शिष्टाई करणारे नेते वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। ते वर्षा बंगल्यावरनं एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते सागरवरती पाठवलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी एक कोंडी फोडायची आणि एक समाधानकारक पर्याय जो आहे सकारात्मक एक सुवर्ण मध्ये साधणारा हा पर्याय आहे तो कसा निवडला जाईल या संदर्भात ही चर्चा आहे। त्यातून नेमकं काय बाहेर पडते हे पाहावं लागणार आहे। पुढचे काही मिनिटं काही तास जे आहे 2 तास जे ते उरलेले शपथविधी सोहळ्याला अगदी 2-2.5 तास उरलेले आहेत। त्यामुळे त्याआधी ही कोंडी फुटणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर शिवसेनेच्या इतर नेत्यांचं सुद्धा राजकीय भवितव्य अवलंबून आहे। कारण त्या सगळ्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही जर उपमुख्यमंत्रीपद शिंदेनी स्वीकारलं नाही तर आम्ही पण शपथ घेणार नाही। आपण बघूया गिरीश महाजन जेव्हा भेटून आले वर्षावर एकनाथ शिंदेंना त्यानंतर गिरीश महाजनांनी काय म्हटलंय। एकनाथजी त्यांनी आता जाहीर केलेलं आहे ते शपथ घेणार आहेत। ते कुठेही नाराज नाहीत। त्यांनी काल परवा सांगितलं राजभवनावर येऊन पण त्यांनी सांगितलं आपल्या समोर ते कुठेही नाराज नाहीयेत। नाराजचा प्रश्न कुठे आला? की त्यांनी मंत्रिमंडळात असावं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी। निश्चित मला वाटतं मला खात्री आहे एकनाथजी मंत्रिमंडळातच राहतील उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील। मी आता त्यांना भेटायला फडणवीसांकडून काय निरोप घेऊन आलेला नाही। माझं फडणवीस साहेबांची मंदिराचं दर्शन झालं तर भेट नाही। मी फक्त भेटायला चाललेलो साहेबांना। शिंदे साहब कोई नाराज नहीं है बिल्कुल। उन्होंने कल भी राजभवन पे भी कह दिया था, उसके पहले भी प्रेस लेके कह दिया था कि बीजेपी को उनका समर्थन है। वो कतई नाराज नहीं है, बिल्कुल खुश है। प्रतिनिधी उदय यांच्याशी बोलूया। उदय, काय नेमकी अपडेट येते? मोठी बातमी आरती आलेली आहे। अखेर तोडगा निघालेला आहे, कोंडी फुटलेली आहे। शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सागर बंगल्यावरती जे शिष्टमंडळ गेलं होतं त्या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला यश आलेलं आहे आणि आता हे शिष्टमंडळ राज्यपालांना पत्र देण्यासाठी थोड्याच वेळात राजभवनवरती पोहोचत आहे। जे शिष्टमंडळ मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरवरती पाठवलेलं होतं। सागर बंगल्यावरती जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं। त्या चर्चेमधून सकारात्मक निर्णय जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे होते, उदय सामंत होते, भरतशेठ गोगावले होते, संजय शिरसाट होते आणि संजय शिरसाट होते। त्याचबरोबर भरतशेठ गोगावले देखील होते, रवींद्र फाटक होते। या सर्वांच्या शिष्टमंडळाला एक यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अखेर तोडगा निघालेला आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि तसं अधिकृत पत्र जे आहे महायुतीचं ते पत्र घेऊन हे शिष्टमंडळ आता पुढच्या काही वेळात नक्की म्हणजे उदय या घडीला आपण आपल्या प्रेक्षकांना ही सगळ्यात मोठी बातमी सांगूया की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत। काही वेळामध्ये ते शपथविधीसाठी रवाना होतील, त्यांचे सगळे नेते सुद्धा रवाना होतील शपथविधी सोहळ्यासाठी। ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत, ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी मान्य की है। वो संदेशा लेके हम देवेंद्र जी एकनाथ शिंदे जी शपथ लेने का और उन्होंने माननीय एकनाथ शिंदे साहब को मुख्यमंत्री पद की शपथ लेने का जो लेटर था वो हमारे पास दिया है, वो हम राजभवन पे लेके जा रहे हैं। एकनाथ शिंदे जी शपथ ले रहे हैं क्या आज सर? एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। ओके हे या घडीला एकदम स्पष्ट झालेलं आहे। जसं उदयने सांगितलं त्यावर शिक्कामोर्तब झालंय। उदय सामंतांनी हे स्पष्ट केलंय की आमच्याकडे ते लेटर आहे जे आम्ही राजभवनावर जाऊन देतोय। आधी सागरवर गेले, फडणवीसांची भेट घेतली आणि राजभवनावर जाऊन ते लेटर देणार आहेत की उपमुख्यमंत्री पद स्वीकारतायत एकनाथ शिंदे आणि शपथविधी सुद्धा होणार आहे एकनाथ शिंदे यांचा। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। उदयकडे पुन्हा जाऊया। उदय, कोणत्या खात्यावर तोडगा निघाला, काय नेमकी बोलणी झाली? इकडे गिरीश महाजन भेटायला गेलेले होते, काल रात्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शिंदेंना भेटले, काय नेमकी बोलणी झाली? सुवर्ण, आपण एकंदरीत पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो शपथविधी सोहळ्याआधी निर्माण झालेला आहे। तो हाय व्होल्टेज ड्रामाला आता कुठेतरी
पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। जे शिष्टाई करणारे नेते एकमेकांकडे पाठवले होते, वर्षा निवासाने संकटमोचक गिरीश महाजन यांना पाठवण्यात आलं होतं, तर सागर बंगल्यावरती शिवसेनेकडनं राहुल शेवाळे असतील, उदय सामंत असतील, रवींद्र फाटक असतील, भरतशेठ गोगावले असतील, संजय शिरसाट असतील, हे शिष्टमंडळ पाठवलं होतं। हे शिष्टमंडळ एकमेकांकडे पाठवल्यामुळे कुठेतरी कोंडी जी आहे ती फुटलेली आहे। सुवर्ण मध्य जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। थोड्याच वेळानंतर जो माहितीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आझाद मैदानामध्ये, त्या आझाद मैदानाच्या मुख्य स्टेजवरती शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि एक प्रकारे ही जी एकूण कोंडी निर्माण झाली होती ती कोंडी अखेर फुटलेली आहे आणि जी काही नाराजी होती ती दूर झालेली आहे। एक सकारात्मक सुवर्ण मध्य जो आहे तो काढण्यात यश आलेलं आहे। जे शिष्टमंडळ पाठवलं होतं त्यांची शिष्टाईला यश आलेलं आहे, त्यामुळे एक मोठी घडामोड जे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे गिरीश महाजन वर्षा निवासस्थानी आहे जे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत, दुसरीकडे सागर बंगल्यावरती आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांनी जे शिष्टमंडळ पाठवलं होतं, राहुल शेवाळे असतील, उदय सामंत असतील, यांनी देखील यश मिळवलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची यशस्वी बोलणी जी आहे ती झालेली आहे आणि कुठेतरी मार्ग निघाले आणि आता हे शिष्टमंडळ जे आहे पत्र घेऊन म्हणजे शपथविधीसाठी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, ते पत्र घेऊन राजभवनाकडे निघाले आहेत। राज्यपालांना ते तसं अधिकृत पत्र देणार आहे, त्यानंतर राजभवनामधून राजशिष्टाचार विभाग जो आहे तो अधिकृत पत्रक जे आहे ते जाहीर करणार आहेत की आता पुढच्या काही वेळात कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घेणार, ते आता स्पष्ट झालेले आहे। अधिकृत प्रोटोकॉल विभाग जो आहे, अधिकृत राजशिष्टाचार विभाग जो आहे या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे। पुढच्या काही वेळात शिवसेनेचं शिष्टमंडळ राजभवनवरती पोहोचलं असल्याची देखील माहिती मिळते आहे। शिवसेनेचं शिष्टमंडळ आहे त्यामध्ये राहुल शेवाळे आहेत, उदय सामंत आहेत, संदीपान भुमरे आहेत आणि त्याचबरोबर भरतशेठ गोगावले आहेत आणि संजय शिरसाट आहेत, रवींद्र फाटक आहेत। हे शिष्टमंडळ पत्रक घेऊन शिवसेनेचं पत्रक घेऊन राजभवनावरती दाखल झालेलं आहे। पुढच्या वेळात राज्यपालांना हे पत्रक देण्यात येणार आहे, त्यामुळे एकूणच जे काय पत्र व्यवहाराचे राजशिष्टाचाराचे जे काय सोपस्कार आहेत ते पूर्ण झालेले आहेत। जी काय कोंडी निर्माण झाली होती ती कोंडी देखील आता पूर्णपणे मिटलेली आहे। जी काही नाराजीची कारणं होती, ज्या काय मागण्या होत्या त्यामध्ये कुठेतरी सुवर्ण उदय सामंत काय म्हणाले पुन्हा एकदा ऐकूया। नाराजगी नहीं है। कल हम सब एमएलए और एक्स मंत्रियों ने जो साहब को विनती की थी उप मुख्यमंत्री पद लेने की, वो माननीय एकनाथ शिंदे साहब ने मान्य की है। वो संदेशा लेके हम देवेंद्र जी साहब के पास आए थे और उन्होंने माननीय एकनाथ शिंदे साहब को उप मुख्यमंत्री पद की शपथ लेने का जो लेटर था वो हमारे पास दिया है, वो हम राजभवन पे लेके जा रहे हैं। एकनाथ शिंदेची शपथ ले रहे हैं क्या आज सर? एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। ओके नाराजगी नहीं है। कल हम सब एमएलए और एक्स मंत्रियों ने जो साहब को विनती की थी उप मुख्यमंत्री पद लेने की, वो माननीय एकनाथ शिंदे साहब ने मान्य की है। वो संदेशा लेके हम देवेंद्र जी साहब के पास आए थे और उन्होंने माननीय एकनाथ शिंदे साहब को उप मुख्यमंत्री पद की शपथ लेने का जो लेटर था वो हमारे पास दिया है, वो हम राजभवन पे लेके जा रहे हैं। एकनाथ शिंदेची शपथ ले रहे हैं क्या आज सर? एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। ओके उदय सामंतांची ही प्रतिक्रिया। वर्षावरनं हे सगळं शिवसेनेच्या नेत्यांचं शिष्टमंडळ सागरवर गेलं आणि सागरवरनं आता राजभवनाकडे गेलेलं आहे। राजभवनामध्ये राज्यपालांना ते हे पत्र देतील की उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे स्वीकारतायत आणि ते देखील आज शपथ घेणार आहेत, त्यामुळे आज तिघांचे शपथविधी होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघे देखील आज शपथ घेतील, म्हणजे तिघांचा शपथविधी सोहळा होणार आहे। आपल्याबरोबर उदय जाधव आहेत, आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ देखील जोडले गेलेले आहेत। या सगळ्यांशी आपण बोलूया, सविस्तर संवाद साधूया। आपल्याबरोबर अजित मांढरे आहेत, लक्ष्मण घाटोळ आहेत आणि उदय जाधव आहेत। या तिघांशी सविस्तर बोलूया। लक्ष्मण, तुम्ही सांगाल, मोठी घडामोड घडली आज वर्षावर गिरीश महाजन सुद्धा आलेले होते, काल देखील देवेंद्र फडणवीस जाऊन भेट घेऊन आलेले होते, नेमका कसा तोडगा निघाला?
सुवर्णा, मी आता सागर बंगल्याच्या बाहेर आहे आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री जे आहे ते सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या विषयावर पडदा टाकलेला आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का, उपमुख्यमंत्री म्हणून ते त्या ठिकाणी बसणार का, या सगळ्या विषयाची तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावरती पडदा पडलेला आहे। उदय सामंत काही वेळापूर्वी या सागर बंगल्यावर आले होते, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तब्बल 35 ते 40 मिनिटं या सगळ्यांसोबत त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर हे ठरलेलं आहे की आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जे आहे ते शपथ घेणार आहे आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार असल्यामुळे या शपथविधीचा मार्ग जो आहे तो आता बऱ्यापैकी मोकळा झालेला आहे। आज सकाळपासून खरं तर या सगळ्यावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या, एकनाथ शिंदे सरकारसोबत जाणार का नाही, एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही आणि घेतली तर ती कुठल्या पदाची घेणार, असे सगळे तर्क होते। यावर आता तोडगा निघालेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बसणार आहे। त्याचबरोबर एक पत्र जे आहे ते देखील हे शिष्टमंडळ आता राज्यपालांकडे घेऊन गेलेलं आहे। पुढच्या काही वेळामध्ये राज्यपालांकडे ते पत्र जाईल आणि त्या पत्रावरती उदय सामंत जे आहे ते हे पत्र घेऊन राज्यपालांकडे पोहोचतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आता शपथ घेणार आहे। नक्की असेच सोबत रहा। उदय, तुझ्याकडे आतली बात असेल, काय नेमका तोडगा निघाला, कशावर तोडगा निघाला? म्हणजे एक प्रश्न तर आता मिटलाय की नाराजी नाहीये शिंदेची आणि शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतायत, पण तोडगा कशावर निघालाय? उदय, तुम्हाला आवाज येतोय? सुवर्ण, जरा पुन्हा एकदा प्रश्न विचारा कृपया। उदय, वर्षावर आपण आहात, आतली बात काय कळतीये, कोणत्या खात्यावर तोडगा निघाला, या संदर्भात काही बातमी समोर येतेय का? सुवर्ण, कोणत्या खात्यावरती तोडगा निघाला याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये, मात्र समाधानकारक तोडगा निघाला एवढं मात्र नक्की असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचमुळे शिवसेनेने त्यांचा सहभाग जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये तो दाखवलेला आहे। शिवसेनेचं जे शिष्टमंडळ सागर बंगल्यावरती गटनेते भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पाठवलं होतं, त्यांच्या शिष्टाईला अखेर यश आलेलं आहे आणि दुसरा एक शिष्टाई करणारे नेते जे आहेत गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी आले होते। शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची भेट करण्यासाठी दोन शिष्टमंडळ जे आहे ते वेगवेगळ्या बंगल्यांवरती सागर आणि वर्षा बंगल्यावरती होतं आणि अखेर यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा झाल्यामुळे अखेर जी कोंडी निर्माण झालेली होती ती कोंडी अखेर फुटलेली आहे। शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे नवीन महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ते उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे असलं तरी त्यांच्याकडे कोणतं वजनदार खातं असणार आहे याबद्दल अजून स्पष्टता नसली तरी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या काही प्रमाणात आणि बहुतांशी पूर्ण झाल्या असल्याची देखील माहिती मिळते आणि त्याचमुळे शिवसेनेने त्यांचा सहभाग जो आहे तो मंत्रिमंडळात दाखवलेला आहे। शिवसेनेचे शिष्टमंडळ वर्षावर गेलेले होते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आज संकटमोचक गिरीश महाजन भेटायला गेलेले होते, वर्षावर ही शिष्टाई कामी आली असं म्हणायचं। नेमका तोडगा कशावर निघाला, कोणत्या खात्यावर निघाला हे बघणं महत्त्वाचं ठरेल, पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत, ते मंत्रिपदाची शपथ घेतील। यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेणार आहेत। आज तिघांचे शपथविधी होतील अशी आता तरी माहिती मिळते। अखेर तोडगा निघालेला आहे। पुन्हा एकदा अजितकडे जाऊया। अजित मांढरे हे आझाद मैदानावर आता आहेत आणि त्यांच्याशी बोलूया। पुन्हा एकदा उदयकडे जाऊया। उदय, काय मोठी बातमी या घडीची? शिवसेनेचे जे शिष्टमंडळ राजभवनावरती दाखल झालेले आहे त्यांनी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं पत्र जे आहे ते राजभवनावरती राज्यपालांकडे सुपूर्द केलेलं आहे आणि हे सुपूर्द झाल्यानंतर शिवसेनेचं शिष्टमंडळ राजभवनच्या बाहेर प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती मिळते आहे। शिवसेनेचं शिष्टमंडळ राजभवनावरती पोहोचलेलं आहे आणि शिवसेनेचं जे पत्र आहे, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलेलं आहे। राज्यपालांनी देखील त्याला मान्यता दिली आणि त्या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे राजशिष्टाचार विभाग जे आहे ते थोड्याच वेळात जाहीर करणार आहे। उदय, तुझ्याकडे पुन्हा येते ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। ही दृश्य आहेत राजभवनावरची। शिष्टमंडळ सागरवर गेलं, सागरवरनं राजभवनावर आलं। ही थेट राजभवनाची दृश्य आहेत। काही सेकंदापूर्वी ते पत्र राज्यपालांकडे दिलेलं आहे शिष्टमंडळानं आणि राजभवनातून जेव्हा हे सगळे नेते बाहेर येतील शिवसेनेचे तेव्हा ते प्रतिक्रिया सुद्धा देतील। आमचे 3 प्रतिनिधी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती देत आहेत। सागरवर आमचे प्रतिनिधी आहेत लक्ष्मण घाटोळ, वर्षावर आहेत उदय जाधव। वर्षावर उदय जाधव यांच्याकडून आपल्याला सातत्यानं ब्रेकिंग न्यूज येते आहे आणि अजित मांढरे आझाद मैदानावर त्यांच्याशी सुद्धा बोलूया। पण ही जी दृश्य आता तुम्ही बघताय ती दृश्य आहेत राजभवनावरची।
शिवसेनेचं जे शिष्टमंडळ आहे ते राजभवनावर पोहोचलंय आणि त्यांनी राज्यपालांना पत्र दिलेलं आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत. आज शपथविधी त्यांचाही होणार आहे. आपण जाऊया अजित मंढरे यांच्याकडे. आझाद मैदानावर आहेत. अजित, तिघांचे शपथविधी होतील आणि आता जी बातमी आहे ती एकनाथ शिंदे सुद्धा शपथ घेणार आहेत. काय सांगाल, तयारी पूर्ण झालेली आहे का? पूर्ण साधारणपणे सकाळी 10:30 ते 11 दरम्यान हा जो मुद्दा होता हा स्पष्ट झाला होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत ते आता नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील. या दरम्यान काही गोष्टी ज्या आहेत, काही चर्चा ज्या आहेत, काही मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित होत्या, त्यावरती स्पष्टता नव्हती. यामुळे एकनाथ शिंदे जे त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं की ते शपथ घ्यायला जातील का, पण ते उपमुख्यमंत्री. अजित, काही सेकंदासाठी थांबवते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, शपथविधी सोहळा होतोय, त्याला 3च तास उरलेले आहेत. 4:30 वाजता आझाद मैदानावर अमित शहा जाणार आहेत. मात्र त्याआधी अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेत. त्याची दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि 4:30 वाजता ते आझाद मैदानावर